नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 5 ऑगस्ट 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणात सध्याला दौंडच्या विसर्गात किती बदल झाला आहे आणि उजनीतून भीमा नदीमध्ये सध्याला पाणी किती चालू आहे, त्याचबरोबर वीर धरणाची परिस्थिती काय आहे आणि संगमपासून सध्याला किती पाणी भीमा नदीत येत आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा बघितलं तर 117.11 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा बघितलं तर 53.46 TMC आणि टक्केवारी ही 99.78% उजनी धरण आलेलं आहे. आणि सध्याला दौंडचा जो विसर्ग काल 1,16,129 होता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात होऊन म्हणजे कमी होऊन ते सध्याला 57,761 क्युसेकचा विसर्ग भीमा उजनी धरणामध्ये येतोय. आणि उजनीत येणारा विसर्ग जो वाढला होता 1,16,000, त्यामुळे उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. काल सकाळी 6 वाजता 81,000 क्युसेक असणारा विसर्ग परत 8 वाजता 7:30 वाजता 91,000 करण्यात आला. परत 8 वाजता 1,01,000 करण्यात आला आणि 10 वाजता 1,11,600 क्युसेक करण्यात आला आणि तोच विसर्ग आता सध्याला कायम आहे. परंतु या विसर्गामध्ये जसं पाणी दौंडचं कमी होतं आहे त्या प्रमाणात पाणी आता कमी व्हायला सुरुवात होईल. कदाचित 1 तास 1.5 तासांनी त्यामध्ये कपात होऊन 10,000 हजारांनी कपात करून पाणी पूर्ववत येईल असा अंदाज आहे. सध्याला संगममधला विसर्ग बघितला तर 1,16,365 क्युसेकचा तयार झालेला आहे. कारण भीमा नदीमध्ये उजनीतून 1,11,600 आणि वीरचा विसर्ग बघितला तर 14,765 असा विसर्ग जरी 1.25 लाखाच्या पुढे जात असला तरी पहिला विसर्ग जो 90,000 किंवा 1,00,000 सोडला होता तो विसर्ग सध्याला संगममध्ये पोहोचलेला आहे. आणखी 10,000ची वाढ होऊन परत कमी होण्यास सुरुवात होईल. सध्याला उजनी धरणातून कालव्याला 2450 म्हणजे 2450, बोगद्याला 900, सिनेमाडा उपसा सिंचन 280 आणि दहेगाव उपसा सिंचन 90 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. वरच्या धरणातून जे सोडण्यात येणारं पाणी होतं ते पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं तो हळूहळू कमी होत आले. रात्री 70,000 क्युसेक असणारा विसर्ग आता कदाचित 50च्या आत आला असेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.